नमस्कार. राऊज रेसिपीमध्ये आपण आज फ्लफी पिझ्झा ऑमलेट पाहणार आहे. ब्रेकफास्टची रेसिपी आहे. खूप हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता आहे. असा नाश्ता दररोज घ्यायला हवा. मस्त असं त्या नाश्त्यासोबत आपल्याला ब्रोकली घ्यायची आहे. तर प्रत्येकी एका माणसासाठी 100 ग्राम ब्रोकली एक मीलसाठी लागते. तर त्यासाठी आपण ब्रोकली मॅग्नेट करून घेतलेले आहे. ब्रोकलीमध्ये आपण थोडंसं ऑलिव्ह ऑइल, ऑर्गॅनो तेल आणि चाट मसाला आणि मीठ हे ॲड करून एअर फ्रायरला 4 मिनटासाठी लावून दिलेलं आहे. तर तुम्ही एअर फ्रायर नसेल तर पॅनमध्ये पण बटर टाकून त्याला सोटे करून त्याच्यावरती मीठ, चाट मसाला टाकून घेऊ शकता किंवा बॉईल करूनही तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकता. आता आपण 3 अंड्याचं ऑमलेट बनवणार आहे. 3 एग व्हाईट अलग करणार आहे आणि येलो अलग करणार आहे. तर आपण 3 अंड्याचं ऑमलेट एग व्हाईट आणि येलो अलग करून घेतलेले. आता आपण ह्याच्यामध्ये आवडीनुसार मसाले टाकू शकता. तुम्हाला ऑमलेटमध्ये जास्त मसाला आवडत असेल तर तुम्ही जास्ती मसाले ॲड करू शकता. येलोमध्ये आता मी मीठ टाकून फेटून ठेवून देईन आणि आपल्याला व्हाईट पोर्शन जो आहे तो त्याला फेटून घ्यायचा आहे. हे ऑमलेट खायला खूप टेस्टी लागतं आणि खूप छानही बनतं. असं टेस्टी नाश्ता पाहण्यासाठी राऊज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आता आपण ह्याला फेटून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडं असं मशीन नसेल तर तुम्ही हँड ब्लेंडरनी करू शकता किंवा रवीनेही करू शकता. रवीने थोडासा जास्त वेळ लागेल. असं मस्त फ्लफी होईपर्यंत त्याला फेटून घ्यायचं. हा नाश्ता खायला खूप छान लागतो आणि एकदम हेल्दी आहे. याच्यामध्ये परफेक्ट असं प्रमाण आहे. प्रोटीन, फायबर, कार्ब्स सगळे एकदम बॅलन्स आहे. त्यामुळे तुम्ही असा नाश्ता दररोज वेगवेगळा बनवू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये ऑर्गॅनो ॲड केलं येलो पार्टमध्ये आणि आपण हे करतो आहे ऑमलेट बनवून घ्यायचं आहे. आणि ऑमलेटच्या वरून आपण जे व्हाईट पोर्शन फेटून ठेवला होता त्याच्यामध्येही आपण ऑर्गॅनो आणि मीठ ॲड करणार आहे. ऑर्गॅनोसाठी की त्याचा ऑर्गॅनोचा फ्लेवर छान येतो म्हणून. तर आता आपण त्याला ॲड करून घेऊया ऑमलेटमध्ये आणि एक 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची. म्हणजे जे व्हाईट पोर्शन आहे तोही थोडासा शिजून जाईल. तर आता मस्त असं हे ऑमलेट दिसतंय. तुम्ही ह्याच्यावरती पिझ्झासारखं स्टफिंग करू शकता. समजा तुम्हाला पिझ्झाच्या भाज्या आवडत असतील तर त्या सगळ्या भाज्या घेऊन छोट्या छोट्या कट करून सोटे करून ह्याच्यावरती तुम्ही लेअर देऊ शकता. मी फक्त हिरवी मिरची आणि ऑर्गॅनो ॲड केलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखीन काही आवडत असेल तर त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता. खूप छान असं हे ऑमलेट आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण प्लेटिंग लावणार आहोत. तर आता मस्त हे ऑमलेट एकदम फ्लफी आणि टेस्टी झालं आहे. कुणाचा बड्डे असेल किंवा कुणाला सरप्राईजमध्ये नाश्ता बनवून द्यायचा असेल तर मस्त असं ऑमलेट बनवून द्या. सगळे खुश होतील. मस्त बनवून स्वस्त राहा, छान छान खा. हे खूप छान असं ऑमलेट आपलं रेडी झालं आहे. आता आपण प्लेट लावून घेणार आहे. तर त्यासाठी आपण सॉससोबत ऑमलेट घेतलं आहे. आता आपण गार्लिक ब्रेड आणि ब्रोकलीही घेतली त्यासोबत. कारण आपल्याला फायबर पण पाहिजे, प्रोटीन पण पाहिजे आणि कार्ब्स पण पाहिजे. तर कार्बोहायड्रेटसाठी आपण ब्रेड घेतलेत. तर आपण गार्लिक ब्रेड एकच घेणार आहे कारण आपण त्याच्यामध्ये चीज ॲड केलेलं आहे आणि पोटॅटो पण घेतलेले आहेत. आणि ते पोटॅटो मी याच्यामध्ये बनवून घेतलेलं आहे एअर फ्रायरमध्ये. याची रेसिपी मी तुम्हाला नंतर नक्की शेअर करेन. आता आपण ऑमलेट झालेलं आहे. ब्रोकली कशी बनवायची बघितलं आहे. मस्त असं हे फ्लफी ऑमलेट छान झालेलं आहे. आता आपण गार्लिक ब्रेड बघूया. त्यासाठी आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी. तर आपण बटर घेऊन ब्रेड पहिलं शेकून घ्यायचं आहे. मस्त असं हे हेल्दी नाश्ता आहे. तुम्हाला खूप आवडेल. आता एका छोट्याशा वाटीमध्ये बटर घ्यायचं. त्याच्यामध्ये 2-3 लसणच्या पाकळ्या ग्रेट करून घ्यायच्या आणि ते एकदम चांगलं मिक्स करून घेऊन आपण ब्रेडवरती लावून घेणार आहोत. पहिलं बटरवरतीच ब्रेड भाजून घ्यायचा थोडासा आणि नंतर हे गार्लिक बटर बनवलेलं होतं ते लावायचं आणि त्याच्यावरतून चीज ग्रेट करायचं. चीज 1 किंवा 2 तुमच्या आवडीनुसार तुम्ही ग्रेट करू शकता. आता हे मी 3 ब्रेड बनवलेत पण एका व्यक्तीसाठी 3 ब्रेड नाही लागत कारण आपण त्याच्यामध्ये चीज ॲड केले आहे आणि आपण त्यासोबत पोटॅटो पण घेतलेले आहे. त्यामुळे कॅलरी जास्त होतील. तर आपण एकच ब्रेड घेणार आहोत आणि मस्त हेल्दी असा नाश्ता करणार आहोत. मस्त मस्त नाश्ता पाहण्यासाठी राऊज किचनला लाईक